स्वस्वरूपा विस्मरता तगमग होई जीवासी अनिवार जागे सावध जीवन होई मग तो विशुद्ध आचार स्मृती अपेक्षा यातुनी मुक्ती मिळोनी घडोत व्यवहार ब्रह्मानुभवा देती निसर्ग दत्ता तुम्हा नमस्कार. हरी ओम. अवघा तो शकून हृदय देवाचे चरण. अमावस्या त्यामुळं आज चंद्र जो मनाचा कारक तो सोडून उरलेली सर्वच चांदण्या आज चमकत असतात आणि त्या प्रकाशात छान दिसतं. त्यामुळे ज्या मनाचा एका अर्थानं नाश करायचा आणि दुसऱ्या अर्थानं वापरायला घ्यायचं ते करायला चांगला दिवस आहे. आपलं रमणांचं जे काही उपदेशार काय विवरण शक्य होतं त्यांच्या कृपेनं जे काय पार पडलं ते झालं. शनिवारचा आपला काहीतरी विषय चालू असतो, तसं तो काहीतरी चालू नसतो, पण तरीसुद्धा त्यांच्या कृपेनं काहीतरी महत्त्वाचं असतं. तर म्हणून ते घेतही असाल त्या अर्थाने. तर ते आता एका बाजूला कृष्णमूर्तींचा कधी विचार होईल काय माहीत नाही, पण रमणाने जो प्रश्न विचारला होता ज्याचं उत्तर ते शोधा म्हणाले, हू एम आय, शोधून काढा. शेवटी त्याच्यावर येऊन आपण थांबलो. निज विचारणा काम काय, तर मी कोण आहे याची. तर याच्यात बाकीच्या लौकिक दृष्ट्या जो परमार्थ आहे, काय भजन साधन पूजन नामकं तमकं, त्यातलं त्यांनी महत्त्वाच्या गोष्टींना जेवढं पाहिजे तेवढं स्थान दिलं. अगदी नामाला ते कुठून आलं वगैरे त्याला सगळ्याला कुठून यावं त्याला या सगळ्याला स्थान दिलं. त्याचंच एका अर्थाने दुसरं उत्तर किंवा दुसरी बाजू, हू एम आय, दुसरी बाजू आय एम दॅट, मग त्याचं दुसरं उत्तर आहे. कोण आहे, तर मी ते आहे, हे नव्हे. ते आहे याच्यामध्ये हे नव्हे हे अंतर्भूत आहे. तेव्हा हे नव्हे हे समजून घेण्यासाठी जे करावं लागतं ते ज्यांनी सांगितलं आणि त्यांच्या प्रकाशात ते आपल्याला शिकता येतं, त्याची फक्त आज संतांची जशी इच्छा असेल त्यानुसार ती पार पडेल. पण त्यांना स्मरून निसर्गदत्त काय म्हणतात ते बघावं असा विचार आहे. काही दिवस, किती दिवस काय ते ठरेलच. तसं आपल्याला लौकिकदृष्ट्या चरित्र म्हणून तशी अगदी कमी माहिती याच्यातला भाग नाही, बऱ्यापैकी माहिती उपलब्ध आहे. आपण ती लक्षात घेण्यासारखी सुद्धा आहे, कारण आपण प्रापंचिक आहोत याचं त्यांना भान आहे. ते स्वतः प्रापंचिक जीवन जगलेले आहे. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना त्या काळात इकडून देशावर येत तसे मुंबईकडे जात, जसं कोकणातून त्यांना मुंबईकडे जावं लागलं. मालवणजवळचं जे कांदळगाव आहे तिथे त्यांची शेती होती, त्याच्याजवळचं जे गाव आहे ते खरं मूळ गाव, पण कांदळगावला शेतीवाडी होती, त्याच्यावर काही इतक्या भावंडांचं भागण्यासारखं नव्हतं. तेव्हा हे हनुमान जयंतीच्या दिवशी जन्माला आले. आता ते आपल्याला ती जयंतीचा दिवस पुढे येईल म्हणून त्यांचं नाव मारुती ठेवलं. तेव्हा ह्या ज्यांना नाव मारुतीचं ठेवलं त्यांनी थेट आत्मसाक्षात्काराला मात्र हात घातला. एवढी गोष्ट खरी. जसं त्याने सूर्याला घालावा तसं त्याने तिथलं जे मूळ त्या आत्मज्ञानाला हात घातला. आणि त्याच्यात एक वैशिष्ट्य आहे की तसं हे जसे आत्मज्ञानी किंवा
त्याकडे लक्ष द्या म्हणणारे आहेत. तसं तुम्ही कोण आहात ते ओळखा असंच म्हणणारे हे आहेत. फक्त तुम्ही ते आहातच ह्याची खात्री देणारी आहेत. तुम्ही तेच आहात, फक्त तुम्ही जे इतर कोणी स्वतःला समजताय ते एक दूर करा फक्त, म्हणजे झालं. तुम्ही जे स्वतःला काहीतरी समजतात, मग तुमचे स्वतःचे बेत, मग त्याच्या कल्पना, मग सगळं जे काय आहे ते सगळं बाजूला ठेवण्यासारखं आहे. हे तुमच्या विचार केल्यानंतर लक्षात येईल. तुम्ही शोध घेत जा, उत्तर मिळत जाईल, त्यांचा वाद. तसं लौकिकदृष्ट्या जेव्हा इकडे आले तेव्हा आपल्याला कल्पना असेल, मागे आपण एकदा बोललो होतो की प्रपंचाचा उद्योग म्हणून साध्या बिडी वळण्याचा आणि त्या विकण्याचा त्यांचा कारखाना होता. तसे बुद्धीनं तल्लख असल्यामुळे ज्या क्षेत्रात हात घालतील तिथं ती माणसं त्या त्या पद्धतीनं यशस्वी होतात. तशी त्यांची दुकानं तर यशस्वी झालीच, पण त्याच्याबरोबर हळूहळू दुकानांची वाढ होत 5-1 दुकानं त्यांची मुंबईत होती या विषयाची, की जी ज्या ठिकाणी, आणि त्या काळात या गोष्टीचं तसे मागणी, महत्त्व सगळं जास्त होतं. काळानुसार सगळं हे बदलत जातं, पण ते लक्षात का ठेवायचं, तर काळानुसार बदलतच आपण कुठेतरी आत्ता आलेले आहोत. त्यावेळा आपल्याला फार त्याच्यावर विचार करायला लागू नये, आणि त्याच्याशी जे तादात्म्य किंवा आयडेंटिफिकेशन किंवा अशा अर्थाने जे असतं त्याचा फार विचार करत न बसता आपलं मूळ काम आहे तिकडे लक्ष द्यावं, ते देता यावं, यासाठी हे थोडंसं मागची बाजू त्याची पार्श्वभूमी या अर्थाने बघून घ्यायचं. ती त्यात महत्त्वाचं एवढंच की इथं जेवढं अगदी पूर्ण ध्यानावर भर आपल्याला आत्ताच पाहिलं तर श्रवणांच्या या सगळ्या शिकवणीमध्ये आहे. त्यात सत्संगाचा विचार केला आहे, जपाचा विचार केला आहे, हे सगळं केलं आहे. पण त्याच्याबरोबर मूळ कामाला हात घाला. आणि एक मोठं त्यांनी तसा विचार केला. त्यांचं एक मोठं वैशिष्ट्य हे की जी परंपरा आहे, जी कृष्णमूर्तींनी नाकारली आणि त्यांनी कोणती होऊ दिली नाही, त्या अर्थाने आजही त्यांनी ती नाकारलेलीच आहे आणि ती होई दिलेली नाही त्यांनी. तर त्याच्यामागं त्यांची काही भूमिका होती, ती पण समजून घेण्यासारखी आहे. जसे मार्ग अनेक असतात तसे ह्या भूमिका पण समजून घेण्यासारख्या असतात, आणि त्याच्यातून नक्की आपण जे काय करतो आहोत, चालतो आहोत, बोलतो आहोत, त्याच्यातलं बरोबर राहायला त्याची मदत होते. खरं सांगायचं तर ज्या बाकीच्या तिथलं कुठलं चुकीचं काहीच नाही. यांचाही मार्ग बरोबर आहे, पूर्ण नामावर निष्ठा ठेवून जाणाराही बरोबर आहे, ध्यानाचा मार्गही बरोबर आहे, पण इकडे तिकडे जाण्याचा जो अडथळा आहे तो हे लोकांच्या बरोबर असण्यामुळं तो दूर होतो. हे बाजूला चाललं का, उपाधीकडे चाललं का, आपण त्यात गुंतून राहिलो का, आपलं मूळ ध्येयाचं विस्मरण झालं का, हे सारखं जे जाग देण्याचं काम असतं ते हे सगळे मंडळी करत असतात. म्हणून ते सगळे पूरक म्हणून नेहमी उपयोगी पडतात. आता त्याच्या ठेवणीला जे अधिक मानवेल ते तो स्वीकारेल, पण बाकीच्या इतर आडवाटानं जाऊ नये हे सांगणारे हे सत्पुरुष असतात. त्या अर्थाने हे सगळे सत्पुरुष ते सांगतात, अरे मूळ काम वेगळं आहे, ज्यासाठी जन्माला आलो ते काम वेगळं आहे, ते कसं करायचं आहे, तर त्याच्याविषयी त्यांच्या भूमिका, ज्या मार्गाने ते चालले ते मार्ग त्यांनी स्पष्ट करून ठेवलेत. हे आपल्या भाग्याची गोष्ट आहे की आपल्याला ते मिळालं. त्यांनी काहीच स्पष्ट केलं नसतं, बोललेच नसते, तो विषयच राहिला असतं. त्यांनी कोणता मार्ग चालला आपल्याला कळलं नसतं, कशा मार्गाने ते तिथपर्यंत येऊन पोचले हे आपल्याला कळायला काय मार्ग आहे. म्हणून हे शिखरावर दिसतोय, पण जायची वाट जर त्यांनी ठेवलीच नाही मागे तर आपल्याला कळणार नाही. हे त्यांचे उपकार, आणि ते बोलले हे त्यांचे उपकार. ते टिपून घेणारे म्हणजे 64 साली, म्हणजे अगदी हे नंतरच्या गोष्टीतलं फ्रीडमन वगैरे आले ही तर गोष्ट खरी आहे, पण त्याच्याही पूर्वी फार पूर्वीची परंपरा आहे ही. त्या काळात त्यांना त्यांच्याबरोबर राहून म्हणजे, आणि तसाही विचार केला तर यांनी जो सांगितलेला मार्ग आहे तो थेट शोधा, जिज्ञासा असू दे, म्हणजे एव्हरी पेन इज कॉल फॉर इन्क्वायरी, म्हणजे जसं त्यांची अशी थेट सांगणं आहे काही काही, की कुठलंही दुःख तुम्हाला जर असेल तर ते शोधाची हाक आहे. थोडक्यात ती एक कॉल आहे. कसल्याही प्रकारचं दुःख, आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख नसेल असं जर क्षणभर वाटलंच, कदाचितच क्षणभर वाटेल, काही नसलं तरी शारीरिक तरी असेल, नसेल तर मानसिक तरी असेल, लोकांचं तरी काहीतरी असेल, काहीतरी असतं, ते विसरण्यासाठीचे आपले प्रयत्न चाललेले असतात. बाकीचे इतर जे पळापळ आहे सगळी, इकडून तिकडे धाव, तिकडून तिकडे धाव, अमकं कर तमकं कर, हे सगळे ते दुःख विसरावं म्हणून चाललेले प्रयत्न असतात. ते करण्याऐवजी लेट अस इन्क्वायर, ते दुःख कशात आहे ते शोधात. मुळात एकटेपणाचं एखाद्याला भय वाटतं. एकटेपणा म्हणजे काय ते त्यांनी शोधात. कशातून निर्माण झालं, मग त्याच्यातून भय निर्माण झालं तर 2 माणसं आली म्हणजे भय नसतं का.
एकटा असला म्हणजे वाघ आला आणि अंगावर घाबरला आणि पळत सुटला. ठीक, वाघ नव्हे, आपण हे आहेच, तर पळत सुटला. कारण आपल्याला बघून काही तो पळण्याची शक्यता कमी आहे, तर त्यामुळे पळत सुटला. मग आता 2 झाले म्हणजे मग भय राहत नाही असं आहे का? समजा 2घे झाले तर काय होईल? वाघाने डरकाळी फोडली तर 2घे पळत सुटतील. आधी एक पळत होता, आता 2घे पळतील आणि असे जर 10 असतील तरी सुद्धा पळत सुटतील. कारण तेवढं ते काम सोपं नाही आहे. तर असं होतं. तर ह्याचा अर्थ आपल्याला ते शोधलं पाहिजे की एकाकीपणात भाषेल म्हणजे भय शोधून काढा. कशाने? काय काय झालं म्हणून, म्हणजे काय होतं एकाकी असताना नेमकं की ज्यामुळे आपल्याला भय वाटतं. एकाकी असल्यावर आनंदात असायला पाहिजे खरं म्हणजे. कारण दुसरा आला की दुःख सुरू होतं खरं सांगायचं तर. बघा तुम्ही, घरी दिवसभर छान असतं सगळं चाललेलं, ऑफिसमधून घरी आलं की एकदम आनंद काय होत नाही, नसावा असा की आता काहीतरी सुरू होणार, हे करा ते करा, बाहेर जाऊ बसू उठू काय ते सुरू होणार. बरं तेही खरं विचार केला तर ते तिथे आनंदातच असतं. किती छान चाललेलं असतं तिथं, सगळी माणसं ते त्यांचं कामं ते हे, तिथे काही त्रास नसतो असं नाही. आता घरी काही त्रास नाही असं आहे का? तिथे सुद्धा घरी त्यांनाही त्रास असतो, पण ते त्यात रंगलेले असतात. ते सगळं रोजचं असतं, त्याप्रमाणे ते सगळं चाललेलं असतं. लवकर होतो, उशीर होतो, मतभेद होतात, भांडणं होतात, हे होतं ते होतं, सगळ्यात ते आनंद असतो. आणि घरी जायची वेळ आली की मग सावकाश घरी येतात, निवांत जाऊ. कारण गेल्यावर कटकट दिवसभराची म्हणजे असली तर ती आपल्यालाच सोसायची. त्यामुळे मध्ये येताना सुद्धा त्यांचेही पाय जड होतात, हेही होऊ शकतं. म्हणजे एकंदरीत मुळात त्या एकट्याचं जे काय त्याचं चाललेलं आहे त्याच्यात त्याला आनंद आहे. पण त्या अर्थाने तो तिथं एकटा आणि इथे एकटा असं काय आहे? तिथं पुन्हा तो बिझी आहे म्हणून त्याला असं वाटतं आहे. ते जे बिझी आहे तो जसा घरी बिझी आहे तसा तो तिथे बिझी आहे. त्याचं त्याला एक प्रकारचं ते दुःख विसरल्यासारखं वाटतं. पण ती जखम तशीच असावी, मलमपट्टी करावी, तसंही काम आहे. खरं सांगायचं तर जसं वाघाचं ते डरकाळी फोडल्यानंतर पळण्यानं कदाचित दुसऱ्या झेपेलासुद्धा आपण बळी पडण्याची शक्यता आहे त्याच्या. कारण त्याची झेप आणि हे अचूक असतं मारा. आम्ही किती पळू, तो 4 पायाने जे पळेल त्यात निदान आपल्याला 2 पाय कमी आहे तेवढं तरी लक्षात ठेवलं पाहिजे. शक्तीचा विचार नंतर, तर ते लक्षात ठेवलं तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की हे आपल्याला कुठल्याही क्षणी गाठू शकतं. आता ते गाठत नाही. ते म्हणते काय याला मारण्यात अर्थ आहे, आधीच पळतोय, सोडून देतो. त्यानं मारण्यासारखा नाही म्हणतो. आपल्याकडे पूर्वी मागे एकदा हा आपल्या कुठे संकीर्तनात झाल्या विषय, रामदास संकीर्तनात असेल किंवा कशात असेल, इंग्रजांनी राज्य का केलं त्यावेळेला विषय निघाला. त्यावेळेला आपल्या लक्षात असेल. इथं जर प्रत्येक माणूसच जर विकत घेता येण्यासारखा आहे तर ह्यांच्याशी लढण्यात काय अर्थ आहे असं ते एकदा म्हणाले. त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल हे सगळं विकत घेता येण्यासारखं आहे. तर तिथे लढण्याचं काही कारणच नाही ना, म्हणजे कशाला लढायचं. तर तसल्या काही गोष्टी अशी सत्यसमोर आणणारे हे सत्पुरुष आहेत. तर ते पळण्यात नाही, त्याचा सामना करण्याने होईल. काय सामना करायची पद्धत असेल ती होईल. तुम्ही खरं सांगायचं होतं वाघ आहे समजा, म्हणजे तुम्ही म्हणाले सगळं बोलायला वगैरे ते ठीक आहे, आम्हाला नंतर जाताना भीती वाटते, ठीक आहे. वाघ वाट काय बघत बसलाय आपली, त्याला किती काम आहेत. आणि आपल्यासारखी जी वाट बघावी असं वाघाला थोर वाटण्यासारखंही काही असेल असं नाही मला काय वाटत. तर ते क्षणभर विचार म्हणून समोर ठेवा की वाघ, तर आपण जर उभं राहिलो ना तो पण उभा राहतो. अरे याची काही जुनी ओळख आहे का आपली का काय काय, त्याचाही विचार सुरू होतो डोक्यामध्ये काहीतरी. आता आपण उभं राहिलो तर हे होणार, तो आहे समोर म्हणजे आपण समोर उभे आहोत, तर काय होतं, तर काही होत नाही खरं म्हणजे. कसं काय बरं आहे म्हटल्यासारखं असतं. तुम्ही कुठे जाणार आहे, आम्ही कुठे जाणार आहे, बरं मी येऊ का, चाल तो त्याच्या वाटेने जातो. बरं तो ज्या वाटेने जातो त्या वाटेने आपल्याला जाता येतं का, नाही. आपण ज्या वाटेनं जातो त्या रोडनं त्यानं तो जातो का, नाही. तो ज्या उड्या मारत ज्या जंगलातून जिकडून कुठे डोंगरात जाणार तसा तो जाणार. आणि आपण आपल्या सरळ वाटेनं काय जे आखून दिलेली आहे ते जे काय रोड आहे त्यांनी जाणार, किंवा काय मातीचा रोड आहे त्यांनी जाणार. हा त्याचा मार्ग नाही, तो आपला मार्ग नाही. इतकं ठरल्यानंतर एकमेकांचा काय आला चुकून भेटला आपला त्यातलंच आहे. म्हणजे इतकंच खरं म्हणजे सरळ आहे. पण ते जसं सरळ राहायला त्या क्षणी स्थिर राहायला एक अंतःकरण लागतं. ते बनवणं हे माणसाचं खरं काम आहे. त्या क्षणी स्थिर राहायला काय, आता समजा पळाला तरी शेवटी रामराम रामराम म्हणतच पळणार. म्हणजे त्यातल्या त्यात फरक काय असू शकेल. एखाद्याचा विश्वास नाही तो नुसताच पळेल, तो तर सोडणार नाहीच तुम्हाला. फार झालं तर हा रामराम म्हणत पळेल. ह्याच्यापेक्षा काय होणार मग पळण्यापेक्षा, असंही जायचंच आहे. तर बाबा बघू काय होतं ते. बरं त्याच्या हाती ते ठेवलेलं असलं तर नाही तर तो म्हणेल बाबा ठीक आहे बसूया आपण एक 5-10 मिनटं. आता तो काही चहा पित नाही,
तिथं काही उपलब्ध नाही, त्यामुळे नाही देता येणार. ठीक आहे, पण गप्पा तो मारता येतील, तो त्याच्या भाषेत गुरगुरेल, आपण आपल्या भाषेत म्हणजे गुरगुरणं आणि बोलू. आपल्या भाषेत बोलू तर त्याला कळू शकतं, त्याच्या भाषेतलं गुरगुरणं आपल्याला कळू शकतं. याच्यावर आपला विश्वास पाहिजे. कारण शेवटी तोही काहीतरी त्याचाही असे, त्याला माणसांपासून किती उपद्रव आहे माणसात. पळत त्याला राहावं लागतं, त्या ढोलीत जाऊन त्याला बसावं लागतं. हे बंदुका घेऊन बसला, तो न कुठं आणायचे, तो काहीतरी सांगत असणार असं आपल्याला की काय आहे तुम्ही चालले, कसल्या बंदुका, कशावर आमच्यावर उभारून बसतात, कशाला आम्हाला पिंजऱ्यात ठेवतात, हे करतात ते करतात, का मारतात, असं काहीतरी त्याचं असेलच ना. समजा बसलेच तर ते कळत जाईल. फक्त त्यासाठी आपल्याला जेवढी निदान घरी ऐकून घेण्याची विद्या असते तेवढी तरी निदान तिथे विचार, तर तेवढी शांतता असेल तर तिथं पण शांतता असते. त्या शांततेनं त्याचं आपल्याला म्हणणं कळू शकतं. आपली काही म्हणणं असेल ती त्याला कळेल की अरे तुझी काय भीती वाटावी, अशी अनेक माणसं, अनेक घटना असं आम्ही बघितले आहे. आता हे वाघाचं आपलं चाललं आहे आपलं वेळ, त्यामुळं त्याचंही म्हणणं आपल्याला कळू शकेल, आपलंही म्हणणं त्याला सांगता येईल की अरे याच्यापेक्षा कितीतरी गोष्टी आमच्या जगामध्ये आहेत. त्याचा कदाचित तुला परिचय नसेल, तुला हे मारणारे वगैरे भेटले असतील त्यामुळे तुला तसं वाटत असेल, पण आमच्यातही त्रास देणारे कमी नसते. मारणं परवडलं. महाराज म्हणायचे ना की मृत्यूचं काय मरणाचं काय म्हणले, मरण एका दिवशीची गोष्ट आहे, भीती आहे दररोजचं मरण आहे म्हणले. तशी किती प्रकारची भीती आमच्या जगात वावरते तुला काय सांगू काय. ते ऐकलं तर म्हणेल तो आपल्या पाठीवर हात ठेवून टाकेल, बाळा मित्रा घाबरू नकोस. माझ्यासारखं जगायला शिक, असं उलटं म्हणून जाईल एखाद वेळ. काय माहिती आपल्याला, आपण सामोरे नाही गेलो. तर मुद्दा निसर्गदत्तांचं म्हणणं असं आहे की सामोरे जा, बघत इट इज अ कॉल फॉर एन्क्वायर. ज्या वेळेला तुम्हाला शोधाची गरज आहे त्या शोधच घेतला पाहिजे. नाही पण औषधाचा घेतो, माणसाचा घेतो, पत्त्याचा घेतो, किती शोध घेतो आपण, घेतोच की नाही, मग घ्यावे ना. तसंच हाही शोध घ्यावा की का दुःख आहे, दुःख कशानं झालं आहे, शारीरिक दुःख आहे कशानं झालं आहे, हे जोपर्यंत याचं ठीक आहे, आजाराचं दुःख आहे ठीक आहे, आजार कशानं झाला, आपण शोध घेतो ना, का आजारापासून पळत जायचा प्रयत्न करतो, नाही, वाघापासून पळत गेलो. तीच प्रवृत्ती मुळात माणसाला अडचणीची ठरते. ईश्वराशीही तितकंच समोर उभं राहावं लागेल, शत्रूशी तितकंच लागेल, परिस्थितीशी तितकंच लागेल, होणाऱ्या घटनांशी तितकंच लागेल. समोर उभं राहील तर सामना होईल, कळेल काय ते आणि मार्ग निघेल. कारण संकटांना आपल्यासाठी आपल्या मागे लागण्यासाठी काही केवळ ते मोकळे नाही, तो संकटं काही थोडी आहेत. त्यामुळे ते आपण किती जण आहोत आता, आणि ह्या गतीनं आपण आता किती, म्हणजे जे 100 कोटी वगैरे म्हणत होतो ते 125 कोटीच्या वर गेलो होतो. एका भारतात सुद्धा ती संकटं पुरणार नाही त्याची परिस्थिती आहे खरं सांगायचं तर, ती किती कमी आहे. पण असं कोणी विचारच केला नाही. तो म्हणतो मला संकटच आहे, तुम्हाला संकट नाही, जगामध्ये खूप संकट आहेत आणि त्या मानाने आपल्याला काही नाही आहे खरं सांगायचं तर. फक्त आपण त्याची जी संकटाला जे सामोरं जाण्याचं काम आहे ते जर केलं, एकटेपणात भीती वाटते. दुसरं आला म्हणजे काय होतं, दुसरं आला म्हणजे काय, वाघापेक्षा शक्ती जास्त होती का, तसंच आहे ते. ह्याच्यात आपल्याला दुसरा कोण, त्याची आपल्याला दुसरा बरोबर घेऊन मग ह्याचं काहीतरी करता येईल असं वाटतं. तसं काही होत नाही. तो दोघांना मारेल, एकाला मारायच्या ऐवजी जसे दोघे पळाले तसे दोघांनाही मारेल, त्याला काही ते आवड नाही. म्हणजे तसा विचार केला तर यामुळं काही तो प्रश्न सुटणार नाही. मला एकट्याने जे एकाकीपणाचं आहे, वाघांचं सोडून द्या, एकाकीपणाचं आहे, तर एकाकीपणाचं जर समजा दुःख असेल तर एकाकीपणाने एकट्याने काय नक्की दुःखाचं आहे, तर मला भय आहे, मी एकटा आहे म्हणून काहीतरी होऊ शकतं. तुम्ही सगळे जग असताना तिथं सुनामी होऊ शकतात आणि होऊ शकतं. तिथं आपण एकटे असताना आणखीन काय होणार आहे, जिथं सबंध गावाच्या गावाची बेटाच्या बेटं सगळी ते गिळकृत करून टाकतात, तिथं मग एकट्याला काय होणार आहे. पण नाही वाटत तसं. ते एकटं असलं की असं वाटतं की काय होणार तर नाही ना, काय होणार तर नाही, काहीही होणार नाही. थोड्या वेळानं तुम्ही एकटे आहात, ते आणखीन कोणतरी मनुष्य येईल, चौकशी करेल, रस्त्यानं जाईल, तुम्ही खोलीत बसला तर चौकशी करेल, हे होईल. ह्याच्यापेक्षा आणखीन काही त्याचं होणार नाही. तर एवढं लक्षात आलं की मग काही नाही. मग दुसऱ्या बाजून बघितलं तर खरं लोक असताना त्रास आहे, आत्ता काहीच त्रास नाही. उलटं आता तुम्हाला काय गाणं म्हणायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे की वाचायचं आहे, काय तुम्हाला काय तुमची ॲक्टिव्हिटी आहे की जी तुम्हाला करावीशी वाटते, ती तुम्ही करायला आत्ता मोकळ्या आहात. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचनापासून गाणं म्हणण्यापर्यंत, कारण कुणी काही म्हणण्याची शक्यता नाही त्यावर.
त्यामुळे जसं एक बाथरूमसारखी जागा असते की मन मोकळेपणाने आपल्याला कुठलीही ताण मारता येते, कुठल्याही सिनेमातलं गाणं म्हणता येईल, काही कळलं, कोण काय म्हणत नाही, निदान बाहेर येईपर्यंत. तर तसं तिथे एकटे आहात तर काय तुम्हाला करायचं करा, एकदा म्हणून घ्या, एकदा काय मनाचं गाणं आहे ते एकदा मोकळं होऊयात. तर ते झालं की बरं वाटतं, काही नाही, आपण एकटं होतो हे बरं पण असू शकतं. त्यामुळे एकटं बरं असण्यातला हा प्राथमिक आनंद आहे. त्याच्या पुढचा एकटं बरं असण्यातला आनंद हळूहळू कळला तर तो म्हणेल एकटंच राहिलेलं खरं सांगायचं बरं आहे. पण आता ह्यात त्यांनाही असंच वाटलं. निसर्गदत्ताने एका काळानंतर ज्यावेळेला त्यांची सिद्धरामेश्वर महाराजांची गाठ पडली त्यामुळे त्यांना हे बॅलन्स करता आलं आहे. बघितलं मी, हे लोक आपापल्या तंत्राने त्याच पद्धतीनं तिथंच राहून जाणार आहेत. कृष्णमूर्ती आहेत, रमण आहेत, ते म्हणतील तुम्हाला हवं असेल तर इथे या, मार्ग माझा नक्की आहे, मला सापडलेला आहे, मी मुक्त झालेलो आहे, तुम्हाला काय करायचं असतं तर तुम्ही या, ते करेन. पण ते त्यांच्या पद्धतीनं आपल्याला नाही जमलं तर ह्याचा पुन्हा एक मेळ असलेली आणखीन एक आत्मज्ञानाचाच मार्ग सांगणारी व्यक्ती आहे. ते महापुरुष म्हणजे निसर्गदत्त, की ते आत्मज्ञानच सांगतात, पण आपल्या सगळ्या पारंपरिक मार्गांचा अनुभव घेऊन मेळ घालून मग सांगतात. कारण त्यांना गुरुपरंपरा आहे आणि जी परंपरा आपल्याकडे रेवणसिद्ध, मरोळसिद्ध अशी जी परंपरा आली, मग गुरुलिंग जंगम महाराज, निंबर्गी महाराज, मग भाऊसाहेब महाराज आणि मग सिद्धरामेश्वर महाराज आणि मग निसर्गदत्त, म्हणजे पुन्हा हे भाऊसाहेबांच्या परंपरेतलं निंबर्गी महाराजांच्या परंपरेतलं आहे सगळं. ह्याची कल्पना एरवी निसर्गदत्तांच्याकडे गेलं तर येतही नाही, कारण ते त्या अर्थाने परंपरा सांगत बसत नाहीत, तर ते पुन्हा मेळ येतो. ते म्हणतात परंपरा सांगून का उपयोग, माझे गुरु एवढे मोठे थोर होते, असू दे, ते त्यांच्या जागी आहेत, आपण काय आहे ते सांगा, असा प्रश्न आहे ना. मग तसं जर आहे तर मग मी काय आहे तेच खरं महत्त्वाचं आहे, मग ते शोधा, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तेही ती परंपरा सांगत नाही, पण त्याने त्या परंपरेतनं ते तिथून आलेले आहेत म्हणून सिद्ध परंपरा म्हणून जी काय आहे ती त्यांच्या मागं आहे. ती त्या मरोळसिद्ध वगैरे वगैरे, रेवणसिद्ध, मरोळसिद्ध वगैरे असे काळसिद्धेश्वरमध्ये आहेत. मग त्याच्यानंतर हे सगळे निंबर्गी महाराज आहेत, मग हे आहे, ही सगळी परंपरा त्यांच्या मागं आहे. ही पार्श्वभूमी याच्यासाठी की त्यांना गुरुपरंपरेची कल्पना आहे. त्यांना एक माहिती आहे की गुरुकडे कशासाठी जायचं असतं आणि गेल्यानंतर काय करायचं असतं आणि तिथून निघाल्यानंतर पुढे काय करायचं असतं आणि त्याच्यानंतर आपला गुरुचा संबंध उरत नाही, आपण स्वतःचे गुरु होतो, तिथपर्यंत पोचायचं असतं. मग ह्याच्यापुढे आणखीन काही करावं लागत नाही. ते तसे जाऊन या मार्गाने बाहेर आले, त्यामुळे त्यांना तसं ते गुरु वगैरे ते सगळं त्यांना कल्पना आहे. सिद्धरामेश्वर महाराजांच्याकडे गेले ते सुद्धा त्या बाकरांच्यामुळे गेले किंवा दुसरे त्यांचे जे मित्र होते जे तिथे नियमित जात असत त्यांच्यामुळे गेले. ते म्हणले मी नमस्कार वगैरे काय करणार, माझं काय काय आपलं त्यांचं दुकानदारीचा व्यवसाय, त्याच्यामध्ये त्याला विचार केला तर हे तसं काही फार जुळणारी गोष्ट नाही, फार त्यांना हे असं नाही. आणि ठीक आहे, मनातून कुठेतरी एक जिज्ञासा पहिल्यापासून आहे, ती टिकून आहे म्हणून हे खूप बुद्धी झाली आणि पुण्य एक भाग तर आहेच आहे. कधीही आजही काही चांगलं करून ठेवलं असेल तो वाया जाणार नाहीच आहे. ते एक दिवसापुरतं केलं असेल, कदाचित 10 दिवस केलं असेल, काय केलं असेल ते केलं, ती वाया नाही जाणार, पुण्यकर्म आहे, त्याला नाश नाही. तर त्यामुळे ते तसंच राहणार, त्याच्या पुढची वाटचाल त्याच्यापुढं सुरू होईल तशी. त्यामुळं ती बुद्धी त्यांची गाठ पडणं आणि त्यांना या म्हणणं आणि त्यांनी जाणं आणि मग जावंसं वाटणं आणि मग स्थिरच होणं आणि स्थिर झाल्यानंतर त्यांनी जे सांगितलं आहे ते करणं आणि केल्यानंतर तिथंच आता तू आहेस, आता काही वेगळी यायची गरज नाही असं सांगणं. तू जिथं आहेस तिथं मी आहे आणि मी जिथं होतो आहे तिथं आता तू आहेस. त्या जागी आहे म्हटल्यानंतर आता कुठं जायचं, कशासाठी आणि कुणी कोणाकडे जायचं. पाण्याला भेटायला जात नाही, तहान गेलेला पाण्याला भेटायला जातो, पण तहान मागल्यानंतर किंवा स्वतःच तो पाणी झाल्यानंतर तो आणखीन कुठे जात नाही. फार झालं तर लोक त्याच्याकडे येतात, ज्यांना तहान आहे ते त्याच्याकडे येतील. जसं ह्यांना तहान होती ते त्यांच्याकडे गेले, त्यांनी त्यांना पाणी करून टाकलं. तेव्हा गुरुचं खरं कार्य काय असतं ते पण त्यात कळतं, ते ह्यांच्याकडे बघितलं की कळतं. तर असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला फक्त सुरुवातच करून ठेवायची. त्यामुळे त्यांनी हे जे सगळं म्हणजे 36 साली हा प्रवास खूप मोठा आहे. 36 साली सिद्धरामेश्वर महाराज गेले त्यावेळा त्यांना त्यावेळा मार्ग यांचा स्वतःचा मिळालेला होता. एक प्रकारे ते जाण्यापूर्वी एकदा असं म्हणाले, आपल्याला दासगणू महाराजांची जशी आठवण सगळं पॅरलल आहे. जो बारकाईनं बघणार आहे त्याच्या लक्षात येईल तुम्ही महाराजांकडे जा, नाहीतर यांच्याकडे जा. ते तिथं जसं म्हणले खून पेणतो आणि हे म्हणले मी जीव देतो, तसं जे जसं आहे तशा त्या परंपरेत प्रत्येक ठिकाणी कुठेतरी हे घडलेलंच आहे. जिथं काहीतरी शाश्वत गोष्ट सापडली अशी कोणाला तरी त्या ठिकाणी हे घडलेलंच आहे. ते कुठल्या पद्धतीनं घडेल, कुठल्या वातावरणात, कोणत्या शब्दाने,
कोणत्या संवादात, कुठल्या प्रसंगात, हे गौण आहे. पण ते सगळीकडे तसं घडलेलं आहे. तसं ज्या वेळेला दासगणू महाराजांची ती सारखी इच्छा होती की आपण संन्यास घ्यावा, सगळं कार्य केल्यानंतर शेवटी आपण ठरवलं आहे की वरदानंदांनी ठरवलं ना की आपल्या गुरूंची एक इच्छा राहिली. आता बाकीची कार्य सगळे आपण त्यांच्या जी अभिप्रेत होती तशी केली. आता एक संन्यास राहिला. तो तर संन्यास काही ह्यांना संन्यास घेण्याची मोठी ही आहे, गरज आहे किंवा अगदी आतून तळमळ, त्यासाठी नाही. पण गुरुच्या प्रेमाखातर त्यांना नाही पूर्ण करता आलं, ते गेले. आता ते संन्यास नाही घेऊ शकत. तर त्यांची इच्छा एक शिष्य म्हणून माझी जबाबदारी म्हणून मी संन्यास घेतो. तसं संन्यास घेणं हा जसा एक त्यांचा त्यागाचं शिष्याच्या लक्षण की त्यांची इच्छा आहे म्हणून मी आता संन्यास घेतो. म्हणजे माझ्या गुरुसाठी माझं ऋण जे माझ्यावर आहे ते मी या निमित्ताने त्यांची एक राहिलेली इच्छा पूर्ण करून ते त्यांच्या परीनं फेडलं आणि ते भगवंताला पोचलं. तसं इकडे जेव्हा सिद्धरामेश्वर महाराज गेले, सिद्धरामेश्वर महाराज पाथरीकर असं म्हणतात. पाथरीची जी मंडळी पाथरीला कदाचित असतील, कुठे आयुष्यामध्ये त्यांच्या योग आला असेल, तर ते क्षेत्र यासाठी आहे. तर त्यावेळेला ते एकदा त्यांचं ज्या वेळेला कधी अगदी मोजके संवाद झाले त्यावेळेला त्यांनी एकदा असं म्हटलं होतं, त्यांची शिष्य परंपरा मोठी होती, खूप अत्यंत श्रीमंत विद्वान त्या काळातल्या सगळ्या मोठ्या मंडळींपासून अगदी अत्यंत अडाणी कसले आणि कसलेही भेदाभेद न ठेवण्याची जी परंपरा त्यांना घालून दिलेली होती, जी पुढे सिद्धरामेश्वर महाराजांनी पाळली आणि जी पुढे स्वतः निसर्गदत्तांनी पाळली, तर तीच परंपरा. त्यामुळे सगळ्या प्रकारचे अत्यंत विपन्न अवस्थेत असलेली माणसं, म्हणजे आता विपन्न अवस्थेतल्या माणसाला अन्नाची गरज आहे, हे बरोबर आहे, किंवा धनाची गरज आहे, हे बरोबर आहे, आजारी मनुष्याला औषधाची गरज आहे, काय त्याची अवस्था आहे त्यानुसार त्याला गरज असलेली अशी सगळ्या प्रकारच्या गरजेची माणसं आहेत. कोणाला आत्मज्ञानाची गरज आहे इथपर्यंत सगळ्या प्रकारचे लोक भेटणार, तसे सगळ्या प्रकारचे लोक त्यांना भेटलेले आणि सगळ्या प्रकारच्या लोकांचं त्यांनी समाधान केलेलं आहे. तर त्या अर्थाने त्यांनी ती परंपरा सांभाळली. इतकं सगळं झालं तरी ते एकदा यांना निसर्गदत्तांना असं म्हणाले की शिष्य पुष्कळ आहेत, पण सद्गुरूच्या शब्दाखातर सर्वस्वाचा त्याग करेल असा कोण आहे म्हणले. असं ते म्हणाले. याचा अर्थ त्यांचा अनुभव काहीतरी त्यांना सांगत असला पाहिजे. त्या सर्वस्वाचा त्याग करेल असा कोण आहे. त्या वाक्याने एकदा निसर्गदत्त अस्वस्थ झाले होते. ते गेल्यानंतर 36 साली गेल्यानंतर त्यांना ते अस्वस्थता चित्तातली आणखीन वाढली. आता गुरु नाहीत, आता हे मी पूर्ण केलेलं बघायला आहे. त्या अर्थाने देहानं नसले तरी सर्वस्वाचा त्याग करणारा कोण त्यांना मिळाला नाही. ते त्यांचं काम राहिलं शिष्यमंडळींच्याकडून, तर ते मला केलं पाहिजे म्हणून 37 सालच्या दिवाळीमध्ये त्यांनी घर सोडलं. सर्वस्वाचा त्याग सोडत दिलं आणि बाहेर पडले. बाहेर पडण्याच्या नंतरच्या पुढच्या काही कथा आहेत ते कधीतरी त्यांच्या उपदेशाच्या संदर्भात बघू. पण ते सगळं होऊन त्या अर्थाने त्यांनी त्याग केला. म्हणजे तो त्याग शेवटी काय आहे, सोडून देण्याचं महत्त्व आहे. सोडून दिल्यानंतर ती वस्तू असली काय आणि नसली काय हे सोडून देण्याचं लक्षण आहे. सोडून गेल्यानंतर ती मला नसली पाहिजे, दिसली पाहिजे, म्हणजे ती अजून सोडलेलीच नाही आहे असा अर्थ झाला. म्हणून तर त्यांच्या गुरुबंधूंच्या बरोबर नंतर जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला हे सगळं फिरून आल्यानंतर ते म्हणले आता आपलं मन पूर्ण मोकळं झाले, त्यांचंही ऋण फेडून झालं, माझ्या दृष्टीनं सर्वस्वाचा त्याग करून झाला, आता काही या धंद्यात थांबायची गरज नाही. तेव्हा जे मागे एकदा आपल्याला बोललो होतो ते जे म्हणाले की जर तुला प्रपंच बाधत नाही, त्यातून तू मोकळा झालेला आहेस, तर तो असल्यानंही काही बिघडत नाही, त्याला बाधत नाही आहे, त्याला असलं म्हणून बिघडतही नाही. तर तो उलट तू नसलास तर तिकडे बिघडेल, तुझं काहीच बिघडणार नाही. तू बाहेर आहेस ती उत्तमच आहेस आणि इथे आहेस ती तुला स्वतःला इथेही उत्तमच आहे, कारण तो बाधतच नाही आहे. इथं राहायचं का नव्हतं तर तो बाहेर म्हणून, त्याग का करायचा तर लोभ लागेल म्हणून. लोभ जर नसेल तर त्याग या अर्थाने वेगळं काही करण्याचं उरतच नाही. जे तुम्ही सोडलेलंच आहे मनाने त्याचा काय प्रश्न येत नाही, तर त्यामुळे ते राहायला काय हरकत नाही. आणि ते त्यांच्या घरी आल्यावर लक्षात आलं, ते म्हणतात हे म्हणतात ते बरोबर आहे, मी राहायला घाबरत नाही आहे, फक्त त्याग केल्यामुळे आता मला त्याची गरज नाही. म्हणजे तुला गरज नसेल, कदाचित प्रपंचात अजून काही काम असू शकतं, मग तो ठेवायचा असला तर गुरु ठेवतील, तू जाऊन बघ. बघितल्यानंतर ते बघितलं त्यावेळेला जी 5-6 दुकानांच्यावर गेलेला मोठा प्रपंच होता तो अक्षरशः एक दुकान कसं बसं चालत होतं इथपर्यंत आला होता. म्हणजे त्यांची गरज त्या अर्थाने होती. आता ही गरज भागवायची आहे, त्याच्याबरोबर बाकीची पत्नी आहे, ती सगळी बाकीची माणसं आहेत. अर्थात ज्यावेळेला हे सगळं फळं मनुष्य करतो तेव्हा भगवंत त्याच्या बारीक सारीक हालचालीवर लक्ष असतं आणि त्याला जी दिशा द्यायची ती पण तो भगवंत देतच असतो. त्यामुळे हे आले, त्याने ते दुकान सावरलं, दुकानात बसून इकडे एका हाताने व्यवहार सुरू आहे आणि तोंडाने आत्मज्ञान सुरू आहे. त्यामुळे इकडे ऐकायला बसणारी मंडळी आणि इकडं माल घ्यायला गेलेली मंडळी, तिकडं नोकर मंडळी,
म्हणजे कसा प्रपंच असू शकतो याची एक उदाहरणच आहे ती सगळी. तर तितकंही असू शकतं. हे त्यांच्या स्थितीतून एक मिनिटही खाली यायला कारण नाही त्यांना. प्रपंचही थांबण्याचं काही कारण नाही आहे. तो त्याच्या परीनं सुरू आहे. लोकांचं काम होतं आहे, कुटुंबाचं काम होतं आहे. तर हे सगळं ह्या सगळ्या धांदलीमध्ये जे काय चालू आहे हे यात त्यांची सत्ता काय त्यांना सापडलेली होती. हे काही सत्तेसाठी असतं का? ज्या अर्थाने लौकिक सत्ता म्हणतात ती सत्तेसाठी नसते. सत्ता निर्माण होत असते त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी भगवंत नांदतो तिथे भगवंताची सत्ता आपोआपच नांदते ना. ऐश्वर्यस्य समग्रस्य ती जे सगळी यादी दिली षण्णांबगई तेरणा, तशी ती सगळी सत्ता तिथं तो आला की त्याला येणं भाग आहे. म्हणून भगवंत मिळवावा असं जे सांगितलेलं आहे ते तेवढ्यासाठी. कारण त्याच्याबरोबर बाकीच्या सगळ्या सत्ता येतात. आता त्या सत्ता याव्यात म्हणून कोणी भगवंत मिळवायला गेला तर भगवंत येत नाही. कारण भगवंत फसणारा नाही आहे. आपण फसू. भगवंत फसत नाही. तो म्हणतो याला काय हवं आहे नक्की? भगवंत हवा आहे. मग ती येतो. मग तो आल्यानंतर त्याची सत्ता ही काम करते. मग ती मिळवायला गेली की सिद्धी मिळवल्यासारखं आहे. त्यामुळे ते नाही करायचं. किंवा त्यानं त्यावेळेला 2 प्रकारच्या म्हणजे त्या काळातली गोष्ट आहे. जेव्हा हे अगदी महाराज गेले त्यानंतरचा 40 सालाच्या दरम्यानचा जो काळ आहे त्यावेळेची गोष्ट. तेव्हा त्यांना ह्याचं निदान, त्या क्षयरोगाचं निदान झालं. आणि त्या क्षयरोगाच्या निदानामध्ये सुद्धा त्यांना ते म्हणाले इथे आज जे भरलेलं आहे मंत्रोपदेशाची ट्यूब, त्यांच्या भाषेमध्ये मंत्रोपदेशाची ट्यूब आहे, तर टी बी काय करेल म्हणले, कशाला धावपळ करताय म्हणले. इतकं सांगण्या एवढी मनाची शांती राहू शकते. मी जे म्हटले ना, वाघ आपल्याला सिंह वगैरे भेटतील, वाटेत भेटले किंवा कुठे काय झालं तर काय, ते हे मला त्याबद्दल काय म्हणायचं ते लौकिकातले नाही, त्याला सवड आता ते लाईडले नाहीत फारसे. पण हे जे आहेत ते मात्र पदोपदी भेटतात. तर असं टी व्हीचं त्यांना ते क्षयरोगाचं निदान. क्षयरोगाचं निदान निदान म्हटलं की मनुष्य आधी गडबडतो कसलेही. आता आणखीन 10 रोग निघाले असते. तर ते म्हणले अरे जिथे आतमंत्र वावरतो आहे तिथे भगवंत जिवंत आहे, तिथे याचं मला काय आहे, तुम्ही काय हे मला काय करणार नाही, तुम्ही काय काळजी करू नका. आणि शांतपणे राहिले. काही दिवसांनी ज्यांना निदानं दिसत होती त्यांना ती दिसत नाहीची तरी. सत्पुरुषांच्या का ते उद्धार म्हणजे काय आहे, आपल्याला एवढं ठेच लागली, काय झालं ते माणूस ते जुगर डोक्यावर घेतो, ताप आला तर साधं हे झालं काय तर त्याला अस्वस्थता किती येते. अरे जिथे सत्ता वावरते तिथे ताप काय, ते ठीक आहे. ज्यांना टी व्हीला जे क्षयाला नाही घाबरत, तसंच त्यांना मध्ये त्या काळात कॅन्सरचं निदान झालं होतं. त्या काळात ते अवघड समजलं जातं. त्यासाठी ते त्या काळातल्या पद्धतीनं जे एक्सरेची पद्धत होती त्या पद्धतीनं ते काढायचं चाललं होतं. ते म्हणाले कशाला रोगाचे फोटो काढता म्हणले, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग ते रोगाच्या कशाला फोटो काढता म्हणले. तो काय सत्यबाहेर आहे परमेश्वराच्या, असं काहीतरी आहे. हे धैर्य माणसाला उपासना, गुरुकृपा, त्याची साधना, त्याचं आज्ञापालन ह्या सगळ्या गोष्टींनी मिळत असते. त्यांनी हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी तशा तऱ्हेची अविचलता आहे ती कॅन्सरला सुद्धा. आणि प्रत्यक्षात तेच झालं की ह्या विचार तुम्ही सोडून द्या आणि त्यानंतर नाममात्र, ज्याला आपण म्हणतो नाममात्र गोष्ट घे, काहीतरी आपण याच्यातलं देत नाही, काही काय काढा दे तुळशीचा अमुक दे, असे नाममात्र गोष्ट ती घेतली. म्हणले आपली घेतो तुमच्यासाठी, आणि नंतर ज्यांनी निदान करणार आहे त्यांनी बघावं, मला तर काही अडचण नाही आहे. निदान करणाऱ्यांना काही त्याची पुढे निदानात काही आढळलं नाही. हे 2 मोठे प्रसंग त्यांचे त्या काळातलेत, म्हणजे त्यांच्या ह्या शेवटच्या 81 सालच्या जाण्यापूर्वीचे काळातले. तर ही अशी सत्ता, बरं लौकिकदृष्ट्या त्यांना काही अडीअडचणी नव्हत्या का? होत्या. पाठोपाठ म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या अवधीत, म्हणजे 42 ते 48 एवढ्या काळामध्ये मधल्या ह्या त्यांची कन्या गेली, पत्नी वारली, मग मातोश्री गेल्या, हे सगळं 6 वर्षात फक्त घडलं. प्रत्येक वेळेला ते जेवढे शांत होते तेवढेच शांत होते. तेव्हा ही शांतता ज्याला मिळवायची आहे तो उद्धार, तो ज्यांचा झाला आहे त्यांना असल्या गोष्टीने खालीवर होत नाही. ह्याच्यात काय होईल का यांनीच आधी खालीवर होतं माणसाचं चित्त. होईल नाही झालेलं आहे तरी त्यांचं काही खालीवर झालेलं आहे चित्त. ह्यांच्याकडे त्यासाठी शिकायचं आणि त्याच्यातून ते आपल्याला कसं मिळवता येईल, तर ते कसं शिकता येईल, त्यासाठी हे सातत्याने सत्संगात राहावं, वाचन करावं, शिकत असावं,
आता ह्या भौतिक गोष्टी आहेत. तसा ज्याचा अगदी आजारपण म्हणलं, काय कोणाचं दुःखदैन्य म्हणलं, कोणाचे काय नड म्हणली कसली, पैशाची नड म्हणली कसली, काय बाकीच्या कसल्याही नडी माणसाला, काय प्रपंच 100 नडी, तर त्यासुद्धा त्यांच्या ह्या स्थितीच्या दृष्टीनं विचार करता. एखाद्या राजाकडं एक 5-50 रुपयाची नड जरा भागेल का म्हटल्यासारखं आहे ते खरं सांगायचं. आपल्याला ते उंचीची कल्पना येत नाही म्हणून या गोष्टीची कल्पना येत नाही. तर ती त्याच्याकडे ते तेवढंच असतं तसं. आणि जो तो राजाच आहे तर तो हे 5-50-100 काय त्याच्या दृष्टीनं 50-100 रुपयाची नड भागवल्यासारखं आहे ते. त्यामुळे तो ती सहज भागवतो. तर काही नाही त्याचं. आपण हे असं उलटं हे घ्यावं, अवश्य घ्यावं, फक्त त्यांनी जे मिळवलं ते घ्यावं, म्हणजे ही वेळच येणार नाही. मग ते काय व्हायचं ते होईल म्हणून तिथे, आणि ते होतं पण. तर एवढंच ते आहे. फक्त आपण आता त्यांच्या काही म्हणजे कसा हा लाभ घेता येईल आणि का घेता येत नाही याविषयीचं एखादं वचन पाहू आणि आज थांबू. त्यांचं म्हणणं काय की गुरु या अर्थाने कधी निराश होत नाहीत. त्यांना सोडून देणारा भेटला तर त्याच्या मागं लागत नाही. पण तो जर करीत असेल आणि ते होत नसेल तर ते निराश होत नाहीत. ते सदैव आशावादी असतात. ठीक आहे, आज नाही झालं उद्या होईल, उद्या नाही झालं परवा होईल. त्याच्याही अवस्थेत ते जाणू शकतात. तेवढं त्यांना त्याच्याविषयी सानुभूती असते आणि त्या गुरुकृपा त्याच्यावर करण्यासाठी ते तत्पर असतात. फक्त म्हणले अडचण काय आहे तेवढी फक्त आपण ह्याच्यावरनं बघून ठेवावी की अश्रद्धा आणि अवज्ञा ह्या 2 गोष्टीमुळं हा जो गुरुकृपेचा स्पर्श आहे तो लांबणीवर पडतो. तर सांगणं वेचक असतं, अर्थ खूप आहे. तेव्हा अश्रद्धा आणि अवज्ञा ह्या 2 गोष्टीमुळं गुरुकृपेचा स्पर्श लांबणीवर पडतो. आता त्याला लांबणीवर पडलेला चालेल त्याला ते रिस्क घ्यावं, आणि ज्याला लांबणीवर पडायला नको आहे त्याने अश्रद्धाही ठेवू नये आणि अवज्ञाही करू नये. त्यामुळे श्रद्धा ठेवली आणि आज्ञा पाळली ते लगेच घडलेलं असतं. आणि ह्यात जर फरक पडला तर ते लांबणीवर पडलेलं दिसतं. आता लांबणीवर पडलं दिसतं, त्यात गुरुनी काय करावं, तर यामुळं ते लांबणीवर पडतं. आणि ज्याची त्याच्या वचनावर, गुरूंच्या वचनावर अविचल श्रद्धा आणि आपल्या बुद्धीनं त्यात काहीही ढवळाढवळ न करता त्याचं तंतोतंत पालन करण्याची वृत्ती जर असेल तर गुरुचं काम झटपट होतं. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, गुरुचं काम झटपट होतं, त्याला ते लवकर करता येतं. कारण मधले अडथळे जे ह्याच्यामुळे आलेले आहेत ते दूर झालेले आहेत, त्यांना अडथळा नाही. पण तुम्ही अडथळा आणला की त्यांना अडथळा आला, मग त्यांचं ते काम लांबणीवर पडतं. तर गुरुचं काम झटपट व्हायला हवं असेल तेवढं लक्षात ठेवावं. किंवा अश्रद्धा आणि अवज्ञा त्या का होतात, तर माणसाची बुद्धी आडेल, त्याचा संशय आडतो. काय आडत असेल, ऐहिक त्याच्या गोष्टी ज्या असतात ज्या अपेक्षा असतात त्या आड येतात. तर त्याला सत्य वाटतात, त्यामुळं त्या आड येतात. त्याची बुद्धिवाद जो करते ती आड येते. हे सगळं आड येणार आहे. म्हणजे हे जे याच्यामुळंच अश्रद्धा आहे, आणि अश्रद्धा आहे म्हणून अवज्ञा आहे. श्रद्धा असेल तर अवज्ञेचा प्रश्नच येत नाही. श्रद्धाच परिपूर्ण आहे म्हणल्यावर फक्त करायचंच काम आहे ठरायलेलं, मग ते करायचं. मग काम केल्यानंतर ते त्याचं फळ देतच. इतका सोपा मार्ग आहे खरं म्हणजे. पण अश्रद्धा आणि अवज्ञा यामुळं गुरुकृपेचा स्पर्श लांबणीवर पडतो. आपण इथं ते लिहून ठेवू आणि त्याच्यावर नंतर चिंतन करू. म्हणजे आजचं आपलं काम झालं. पुन्हा पुढच्या वेळेला जे काय बघता येईल ते बघूया. देववसे चित्ती त्याची घडा बेसंगती, देववसे चित्ती त्याची घडा बेसंगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देववसे चित्ती त्याची घडा बेसंगती, देववसे चित्ती त्याची घडा बेसंगती. संत
जनास वे भेटी, न हो अंग संगे तोटी. संत जनास वे भेटी, न हो अंग संगे तोटी. देव बसे चित्ती त्याची घडावे संगती. देव बसे चित्ती त्याची घडावे संगती. तुका म्हणे जीणे भले संत संघटने. तुका म्हणे जीणे भले संत संघटने. देव बसे चित्ती त्याची घडावे संगती. देव बसे चित्ती